नवा संघ जो उभा केला आणि आज त्यांचंही एक मोठं स्वप्न ते पूर्णत्वाला येण्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. थोडासा संघर्ष राहिला या सीझन मध्ये, मात्र हा स्ट्रगल हा संघर्ष काही काळाकरता होता, कारण आमची मेहनत ती अफाट आणि अचाट आहे. त्यामुळे आमच्या मेहनतीनं आम्ही अंतिमच्या पारितोषिकापर्यंत जाण्याचे प्रयत्न, जे शर्थीचे प्रयत्न आम्ही करतोय आणि त्यांना देव नक्की यश देईल. आणि आज यश मिळालंय. आज फायनलच्या सामन्यामध्ये खेळतायत समोर वाडा तालुक्यात या सीझनला ज्यांची हुकूमत आहे, ज्यांची अक्षरशः दहशत आहे, ते पिंपळासकर फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये दाखल झालेत. टीम आई गावदेवी पिंपळास आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळण्याकरता टीम सातपाटी ईशान यशस्वी 11 ध्रुव 11 सातपाटी ईशान यशस्वी 11 जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे पहिलाच बॉल यतीश पाटील आपल्या स्टाईलनं फेकून देतोय सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी हिट. इथे षटकार आलाय 6. ज्यानं प्रेक्षकानं झेल टिपलाय, पण तो खेळाडू कक्ष आहे, तिथे पारितोषिक नाही. तुम्ही खेळाडू कक्षात बसलेत म्हणून मी म्हटलं ना, खेळाडू कक्षाच्या बाहेर बसा. तो खेळाडू कक्ष आहे, खेळाडू कक्षाला पारितोषिक नाही. खेळाडू कक्षाच्या बाहेर पकडा, कुठेही पकडा, पारितोषिक मिळेल. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज सन्माननीय वैभवजी ठाकरे साहेबांकडनं इथे दिलं जाईल. पहिला षटकार आलाय यतीश पाटील, तो मैदानात बॅटिंग करतोय. अवधूत कामत, हा चांगला बॉल आहे, दर्जेदार चेंडू आहे. यतीश पाटीलची गुणवत्ता बेमिसाल आहे आणि त्याच्या विरोधात त्याच ताकदीचा एक युवा टॅलेंटेड गोलंदाज अवधूत कामत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यतीश तो सध्या इन्फॉर्म आहे, खूप चांगली बॅटिंग करताना सातत्यपूर्ण पाहायला मिळालंय. तो मैदानामध्ये या. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना, चांगला बॉल, बॅटची फक्त दिशा घेतली, एक सिंगल करता खेळण्यात तिथे अगदी महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलनं उलट्या हातानं तिथे डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन आली. 1च्या मदतीनं धावसंख्या 7. संध्याकाळचं सत्र आहे, फायनलची मॅच आहे. 22-25 धावा जरी पिंपळासकरांनी उभा केला तरी त्यांचा गोलंदाजीचा जो अटॅक आहे खूप स्ट्रॉंग आहे. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. अवधूत समोर स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना सतीश. अवधूत आणि सतीश या दोघांमधला खेळ, या दोघांमधला संघर्ष, दोघांमधली चांगला बॉल. इथे अपील आहे, मला वाटतं बॅटच्या टोला लागला होता बॉल, त्यामुळे तिथे त्या अपीलमध्ये दम नव्हता, ते पंचांनी दर्शवलं गेलं. 1 रन तिथे आली. चांगला बॉल होता, दर्जेदार चेंडू होता. टो क्रशिंग यॉर्कर आपण ज्याला म्हणतो ना, अगदी तो चेंडू होता, अगदी वरून टाकला होता बॉल, त्यामुळे एक सिंगलवर समाधान मानावं लागलं. 4 चेंडूचा खेळ तो समाप्त. एकेरीच धाफलकावर 8 धावा. कोण जिंकेल, कोण ठरेल या खासदार चषक 2026चा मानकरी, ते आपल्याला बघायचं आहे. यावेळेस मात्र तिथे फ्रंटफुटला स्वतःपासून वेगळं करताना वळवलंय बॉलला. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. जोपर्यंत बॉल रिटर्न आलाय 1 वर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 8 या आकड्यावर, 9 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज अवधूत कामत इथे बॅटची कडा घेतलाय, मात्र बॉल फ्लाइंग स्लीपच्या दिशेने वळलाय. ते जर आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन आहे आणि 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. एकेरीस अवधूतनं धावा खर्च केल्या 10. यतीशनं खेळलेला पहिल्या बॉलवरचा षटकार तो या डावामधला महत्वाचा ठरलाय. शशिकांत स्मृती सरसवोळ ज्यांच्या वतीनं आयोजित ही दमदार स्पर्धा, वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न संघ या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. तर नंतर कुणबी समाज ज्यामधले संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आणि आज जर आपण पाहिलं तर एक गाव एक संघ ज्याचे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं इथे मान्यवर पाहुणे जे आपल्याला लाभतायत या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरता सन्माननीय हेमंतजी म्हात्रे साहेब, विद्यमान खासदार सन्माननीय बाळामामा यांचे
पुतणे जे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आपल्या समवेत उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसंच सन्माननीय निखिलजी जिल्हा उपाध्यक्ष जे इथे उपस्थित होत आहेत, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या सर्व मान्यवर पाहुण्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर आणि वाडा तालुका यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर आणि वाडा तालुका यांची ही स्पर्धा फायनलचा सामना सुरू आहे आणि इथे बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच कॅरी झालाय, विकेटचं पतन, खेळाडू बाद. मान्यवरांच्या माहिती करता चालू असलेला फायनलचा सामना एका बाजूनं वाडा तालुक्यातील पिंपळास संघ तो मैदानाच्या आतमध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूनं पालघर जिल्ह्यातील सातपाटी संघ जो खेळ करत असताना फिल्डिंग करतोय सध्या सातपाटी संघ आणि फलंदाजी करतोय तो पिंपळास. या दोन टीम मध्ये ही मॅच सध्या आपल्याला या खासदार चषक 2026 मध्ये पाहायला मिळते. मान्यवर पाहुणे जे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत, त्यांच्या उपस्थितीत आपण या स्पर्धेला निहाळतोय, या स्पर्धेला एन्जॉय करतोय. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुचिताताई पाटील नगरसेविका नगरपंचायत वाडा जे इथे उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय विराजी पाटील इथे उपस्थित होत आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 11 धावा. अगदी चांगली गोलंदाजी सध्या इथे टीम सातपाटीकडनं आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फटका चांगला आहे, बॉल तिथे एक सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चाललाय सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक. यतीश पाटील मैदानाच्या आतनं दर्जेदार बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाडा तालुक्याचा डायमंड आहे हा खेळाडू आणि त्याची चमक ती आज सातपाटीकरांना दाखवतोय. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतनं पेशकश करतोय. नाव यतीश पाटील. अगदी हिरा ज्या पद्धतीनं चमकावा तसा यतीश पाटील सातत्यानं मैदानाच्या आतनं चमकतोय, प्रत्येकाला खुश करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. श्रेयस देव, यावेळेचा श्रेयसचा बॉल तो हवेत आहे, मात्र यावेळेस बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेट मिळेल, खेळाडू बाद. शेवटचा बॉल आहे. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज श्रेयस देव बॅकफुटला गेला, हिट विकेट, फलंदाज बाद. आणि इथे पूर्वार्धाचा खेळ संपला. या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावर धावसंख्या 2 ओव्हरच्या या मॅच मध्ये 17 आहे. विजयाकरता 18चं लक्ष आहे. चला लगेचच पिंपळासकर आपल्याला विनंती आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये यावं, आपलं क्षेत्ररक्षण सजवून सामन्याची सुरुवात करायची आहे. अगदी दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना अनुभवता आला. वेगवेगळे फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि वेगवेगळ्या फॉर्मॅट मधले खेळाडू ज्यांना अक्षरशः प्रभावित केलं. खासदार चषक 2026 चा महाअंतिम विजेता कोण, या आकर्षक ट्रॉफी आपल्या सोबत घेऊन तर हे 5 संघ जाणारच आहेत, मात्र यामधली पहिली आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी कुणाच्या सोबत जाईल ते ठरवणारी ही महत्वपूर्ण मॅच. खासदार चषक 2026 मध्ये अगदी अप्रतिम खेळ आपल्या प्रत्येकाला पाहायला मिळाला. यतीश पाटील आज पुण्याच्या एकदा वाड्याच्या प्रेक्षकांना खुश करताना पाहायला मिळाला. त्यानं 2 षटकार खेळले, मात्र ते दोन्ही षटकार अगदीच दर्जेदार होते. आणि त्यानंतर मग तो जल्लोष पाठीराखा वर्ग तो इथे एन्जॉय करताना पाहायला मिळाला. चांगल्या खेळाडूंना वाडा तालुक्यात आल्यानंतर दाद जरूर मिळते, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप नेहमी मिळते. इथे वेगवेगळ्या विभागातनं खेळाडू येतात,
त्यांचा चांगला खेळ झाला तर त्यांना बक्षीस स्वरूपी काही रक्कम दिलीही जाते. मात्र तालुक्यातील खेळाडू जेव्हा चांगला परफॉर्म करतो ना तेव्हा मग तो जल्लोष वेगळा असतो. कारण कितीही काही असलं तरी आपल्या तालुक्याबद्दलची एक थोडीशी आपुलकी ती प्रत्येकाच्या मनात असते. मग ती तालुक्याची टीम असल्यानंतर एक वेगळा खेळ. आणि तालुक्यात समालोचन करताना एक गोष्ट मी नेहमी म्हणतो ना की वैभवजी की इथे क्रिकेट खेळायला आल्यानंतर कुठल्याच टीम बरोबर गैरवर्तणूक आम्ही करत नाही. इथे आम्ही कधीच आपला तो बाळा आणि दुसऱ्याचं कार्ट हे आम्ही कधी केलं नाही. त्यामुळे पारितोषिक देताना आम्ही सर्वांना समसमान देतो. वैभवजी ठाकरे यांच्या माध्यमातून जे 200 रुपयाच्या षटकाराचं प्राइज आहे ते इथेही कंटिन्यू असेल. जर सातपाडी संघानं इथे षटकार ठोकले तर त्यांच्याकरताही 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. भावेश पाटील ओपन करण्याकरता आलाय. साथीनं जर आपण पाहिलं तर यावेळेस श्रेयस देव जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय, ज्याने गोलंदाजी केली होती तो श्रेयस पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता या वाडा तालुक्याचा सध्याच्या घडीला एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या श्रेणीमधला टॉपरचा खेळाडू असं म्हणू शकतो त्याला आपण. तो यतीश पाटील गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. भन्नाट फॉर्म मध्ये आहे. त्याची गोलंदाजी या मॅच मधली सर्वात महत्वाची गोलंदाजी असेल. विजयाकरता आव्हान जर आपण पाहिलं तर ते 18 धावसंख्येचं आहे. यतीश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला बॉल गोलंदाज यतीश पाटीलचा इथे ऑफ स्टंपवर पडला आणि तदनंतर सरळ राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे, लगेच चेक करायचं. तिसऱ्या पंचांना विनंती आहे. चेक केलं जात आहे. इथे चांगला बॉल आहे ना, इट्स अ फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे, निर्धावच्या स्वरूपाने आलाय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 18 या धावसंख्येचं लक्ष आहे, ज्यामधला पहिला बॉल निर्धाव आलाय. यतीश पाटील हा इथे चांगला चेंडू आहे. तिथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल मिळाली. एक सिंगलने इथे इच्छेनुसार स्ट्राईक राहील. कोणालाही स्ट्रायकर एंडकडे खेळता येऊ शकतं. मात्र इथे मला वाटते स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज श्रेयस देव. एका बाजूनं टीम आई गावदेवी पिंपळास त्यांच्या विरोधामध्ये ईशान यशवी 11, ध्रुव 11 सातपाटी. पुढचा बॉल चांगला बॉल. सन्माननीय सचिनजी पाटील आणि विरसेनजी पाटील यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी विश्वास दर्शवला अवधूत कामत आणि त्याच्या टीमवर. आज तो विश्वास त्यांनी सार्थकी लावलाय. विरसेन पाटील आणि सचिनजी पाटील यांचा फायनलच्या सामन्यामध्ये खेळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या धावफलकावर 1 आहे. काय गोलंदाजी करतोय यतीश. इथे 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 काय घडलंय तर पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि त्यामुळे फलंदाजाला सरळ तंबूकडे जावं लागेल. विकेट क्रमांक 1 पहिला झटका लागलाय. फलंदाज श्रेयस देव बाद. प्रेक्षकांनो, यतीश पाटीलची गोलंदाजी आणि त्याचा खेळ आवडला असेल तर या वाडा तालुक्याच्या डायमंड करता एकदा टाळ्या अपेक्षित आहेत. ज्या पद्धतीने यतीश पाटील सध्या मैदानाच्या आतमधनं खेळतोय, लाजवाब परफॉर्मन्स, अप्रतिम खेळ सध्या यतीश कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज यतीश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होणार आहे. धावसंख्या सध्या धावफलकावर जर आपण पाहिली तर ती 1 आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यतीश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल वेगानं चाललाय आणि यावेळेस सीमारेषेच्या नजदीक
तिथे खेळाडूला दुखापत झाली किती पहिले बघा, रन किती येते नंतर बघू. पहिला खेळाडू बघा. पहिला खेळाडू बघा, बाकी नंतर बघू. बाकीचे नका येऊ, बाकीचे नका येऊ, बाकीचे तिकडनंच जा. तिथे आहेत आयोजक आहेत आणि पाणी बॉटल घेऊन जा तिथे. जास्त दुखापत नाहीये ना बघा. यतीश जास्त लागला असेल तर बसवा बाहेर, दुसऱ्याला फिल्डिंगला घ्या. सेफ आहे. ओके ठीक आहे. रुपेश पाणी पाहिजे तर घे, तिथं बॉटल पाठवले बघ. रुपेश पाणी पाहिजे तर घे तिथनं. सरसोळ ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच प्रगती मनोज पाटील मॅडमना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मुख्य मंचावर यावं. मॅच चालू करायची. एक सिंगल आहे, एक सिंगलच आहे. तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय, चेक केलं गेलंय. बॉल जर आपण पाहिलं तर या ओव्हरचे आतापर्यंत 5 चेंडू झाले, शेवटचा बॉल आहे. चला मॅच कंटिन्यू करा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज यतीश पाटील तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. चांगला बॉल, वा काय गोलंदाजी करतो यार, लाजवाब लाजवाब. प्रभावित केलं यतीशनं आज दर्जेदार खेळ केलाय, अगदी क्वालिटी गोलंदाजी केली आहे. यापेक्षा आणखी चांगलं काय करेल, हा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे यतीश पाटीलचा. बिपिन पाटील यांच्या माध्यमातून यतीशनं जो परफॉर्म केलाय त्या परफॉर्मन्स करता, या षटका करता 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. मॅच संपल्यानंतर आपण ही सर्व पारितोषिक त्या त्या मान्यवरांकडनंच वितरित करणार आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर धावसंख्या फक्त 2 आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता निखिल ज्याला प्रचारण केलं गेलंय, 18 धावसंख्येचं लक्ष कठीण केलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6, ज्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 16. मैदानामध्ये स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सिद्धार्थ, जो स्ट्रायकर एन कडे. चांगला खेळ दाखवलाय सिद्धार्थनं या आधीच्या मॅच मध्ये. यतीश पाटील, काय तारीफ करावी या खेळाडूची. आज अक्षरशः ऑनलाईनच्या माध्यमातून जेही प्रेक्षक पाहतायत ना, आज यतीन बद्दल त्यांनी वा हा शब्द नक्की काढला असेल. यावेळेस मात्र निखिलचा पहिला बॉल, तो अगदी तिथे जोपर्यंत फील्ड केला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. आता येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 5 आणि रन्स बनवायचे आहेत 15. 5 चेंडू 15 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे आणि या रंगतदार स्थितीला आणखी रंगतदार ते करणं गरजेचं आहे. ते कशा पद्धतीने केलं जाईल ते आपण इथे पाहणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज निखिल. हा यावेळेचा बॉल योग्य तर भावेश इथे अपयशी आहेत. भावेश इथे स्ट्रगल मध्ये आहेत. मला वाटते पायाला लागून गेला होता. तिथे सिद्धार्थ स्ट्रायकर यांकडे येण्याचा प्रयत्न करतात. भावेश म्हणतात मला माझ्या फलंदाजीवर विश्वास आहे, येणारे 4 बॉल मध्ये मी 2 षटकार मारू शकतो. कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे आणि तो कॉन्फिडन्स त्याने मैदानाच्या आतनं दर्शवलाय. मात्र इथे नवीन बॅट्समन पाठवा लवकर मैदानात. नवीन बॅट्समन लवकर मैदानामध्ये पाठवायचंय. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 चेंडूनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 3 धावा आहेत. पिंपळासकरांनी आज जबरदस्त खेळ.
गिरीश आलाय नवीन. चला गिरीश, आपण आपल्या आपल्या जागी यायचंय. तुम्हालाच खेळायचंय. आम्हाला आता सांगण्यापेक्षा तुम्हाला मॅच जिंकायची आहे, तर मग तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. दिवेश जो मैदानामध्ये आलाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल उडवला आहे तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधनं. बॉल सीमारेषा पार. याला म्हणतात कॉन्फिडन्स, याला म्हणतात आत्मविश्वास. तिथे एक रन घेण्याकरता विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता सांगितलं जात होतं, मात्र तो म्हटला नाही, मी चांगली फलंदाजी करू शकतो. यावेळेस बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या या षटकाराच्या मदतीनं पुढे सरकार असताना जाऊन पोहोचली ती एकंदर 9. अजूनही 9 ची गरज आहे. 2 बॉल 9 ची गरज आहे. 2 चेंडू 3 बॉल 9 आहेत. 3 चेंडू 9 धावसंख्याची गरज आहे. यावेळेस मात्र हा बॉल वाईटचा इशारा आलाय. भावेश म्हणतोय मै हू ना. भावेश म्हणतोय मै हू ना. धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि त्यानं खूप मोठी चुकी केली आहे. 1 रन तिथे कंप्लीट झाली आहे. दोघांमध्ये कॉलिंगची गडबड आणि तिथे विकेट. विकेट 1 च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते. 1 रन तर इथे मिळाली आहे 100% आणि दुसऱ्या रनच्या मध्ये विकेट आली आहे. धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते आता 11 रन्स, 11 धावा. आता बॉल शिल्लक आहेत इथनं 2 बॉल आहेत ना. 2 बॉल 7, 2 चेंडू आणि 7 धावसंख्याची गरज. 2 बॉल 7. प्रियेश मैदानामध्ये आलाय. 2 बॉल. विजयाकरता 7 ची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. अगदी दर्जेदार खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालाय. खासदार चषक 2026 चा महाअंतिम विजेता कोण ते या 2 बॉल मध्ये आपल्याला कळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं आयोजित, वाडा शहर आणि वाडा तालुका यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा शशिकांत स्मृती सरसोळ ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली आणि यशस्वीपणे ही स्पर्धा आता पूर्णत्वाला येते. कारण या मॅचचे शेवटचे 2 बॉल उरलेत आणि या स्पर्धेचे शेवटचे 2 चेंडू. कोण विजेता ठरेल, कोण ठरेल महाअंतिम विजेता, ते या मॅच नंतर आपल्याला स्पष्ट होईल. पहिला बॉल, 2 बॉल शिल्लक आहेत त्यामधला पहिला. यावेळेचा बॉल हवेमध्ये. इथे 2 बॉल 7 ची गरज आहे, त्यामुळे 1 रन ती घ्यावीच लागेल. 1 बॉलचा खेळ तो इथनं बाकी राहिला आहे. 1 बॉल. विजयाकरता 6 धावसंख्येची गरज. प्रेक्षक जर मॅच आवडली असेल तर टाळ्या बनतात, कारण मॅच रंगतदार आहे. 1 बॉल 6 धावसंख्येची गरज. 1 मध्ये 6 बनवायचे आहेत. 6 बनवले जातील की रोखल्या जातील. प्रेक्षकांनी झेल टिपला ना तर या षटकाराला झेलमध्ये टिपला तर तुमची ही संध्याकाळ योग्यतेनं जाईल. कारण पारितोषिक आहेत. ओवी एंटरप्राइजेस 300, प्रफुल्ल पाटील 300 आणि प्रफुल्ल पाटील 400, ओवी एंटरप्राइजेस 400 आणि सूरज पाटील 400, म्हणजे 1200 डायरेक्ट मालामाल. मनोजी पाटील 500, म्हणजे 1 कॅच 1700चा आहे. निर्णायक चेंडू. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. गोल्डन 6 की गोल्डन डिलिव्हरी. यावेळेस मात्र हा बॉल तिथे विजयी होतीये टीम आई गावदेवी पिंपळास. आई गावदेवी पिंपळास जे ठरलेत खासदार चषक 2026 चे महाअंतिम विजेते.